व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे. बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनींवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहे त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा येतात. पैशाशिवाय काही दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेले होते. आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात. असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे. म्हणून हा कॉमन सेन्स माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे. ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते. मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला याला इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाहीये. माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम. एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाहीये. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढलं जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही. घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काही शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ दे, असं होत असतात. मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढतात, कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात कार्य करतात. मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात? ते बॅगेला मी पैसे म्हणत आहे. प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग, अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजा समोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाज्यात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. म्हणजे काय बोलते? माहित नाही आता कितीतरी आपण आलो असं काय लक्षात माहित नाही कधीच आहे. आता हे कोण लक्षात ठेवतो? अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाईप खराब करू नका. हे ज्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही. प्रवासातून येताना असलेली बॅग अशी असली असते. अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही. हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना, आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोन वेळा पहा, तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे. असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो.